हे सगळं करत असताना आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा आपण निर्णय केला होता। मला सांगताना आनंद वाटतो की आपण राज्याच्या या योजनेकरता 26,681 कोटी रुपये हे खर्च करतो आहोत आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देतो आहोत। म्हणजे जे 26,000 कोटी रुपये हे कदाचित त्यातले सगळे नाही पण पोर्शन हा शेतकऱ्यांकडून आपण घेतला असता आज त्यांना मोफत वीज मिळते आहे आणि त्याकरता राज्य सरकारने पुढाकार घेतलाय। यासोबत आपल्याला कल्पना आहे की देशातला नव्हे तर एशियातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड अशा प्रकारचा सौर वीज पुरवठ्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला। 16,000 मेगावॅट आपण ऊर्जा निर्मिती करतोय। महाराष्ट्र पहिलं राज्य आहे शेतकऱ्यांकरता वेगळी त्या ठिकाणी वीज पुरवठा कंपनी आपण तयार केलेली आहे। या कंपनीच्या अंतर्गत 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा आपण निर्मित करतो आणि मला सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 3,000 मेगावॅट तर पूर्ण झालेली आहे आणि वेगवेगळ्या स्टेजला असलेल्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्याचा विचार केला तर यामध्ये या 16,000 मेगावॅट पैकी किमान 12 ते 13,000 मेगावॅट वीज ही आपण 2026च्या डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी तयार करू शकू। खरं तर पूर्ण 16,000 झाली असती पण मॉड्यूल्सच्या शॉर्टेजमुळे काही आपल्याला कालावधी त्या ठिकाणी लागतोय आणि जवळपास हे सगळे प्रकल्प जे आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। खरं तर यासोबत आपण जर बघितलं तर यातनं फायदा काय आहे, यातनं शेतकऱ्याला दिवसा वीज मिळणार आहे। वीज खरेदी मध्ये जो काही आपल्या वीज कंपनीला तर 8 रुपयांनी वीज खरेदी करावी लागायची आणि 8 रुपयांनी वीज खरेदी केल्यानंतर आपण ₹1.25 ₹1.5 घ्यायचो, आता तोही घेत नाही आपण। आता त्या खरेदीमध्ये आपल्या वीज वितरण कंपनीलाही 10,000 कोटी रुपयाची बचत होणार आहे। एटीएनसी लॉसेस कमी होणार आहेत। शासनाची जी सबसिडी आहे क्रॉस सबसिडीतली त्याचं 5,500 कोटी रुपयाचं दादा त्याचंही बचत होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं कार्बन उत्सर्जनामध्ये मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे। मी सहज एक थंब रूल पाहत होतो की 16,000 मेगावॅट कोळशाची जी ऊर्जा आहे या ऊर्जेनं जेवढं CO2 एमिशन होतं ते एमिशन जर आपल्याला मिटिगेट करायचं असेल तर किती झाडं लागतील? ते जर आपल्याला करायचं असेल 250 कोटी झाडं लावावी लागतील। आता या सौर ऊर्जेच्या कार्यक्रमामुळे 16,000 मेगावॅट जर आपण वीज तयार केली तर 250 कोटी झाडांचं मिटिगेशन हे आपण या योजनेच्या माध्यमातून करतोय। म्हणजे वेगळ्या पद्धतीनं 250 कोटी झाडं लावले असं आपण त्या ठिकाणी क्लेम करू शकतो। हा तर तिथे लावणारच आहोत। तर या दृष्टीने ही एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची योजना आहे।